नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1005 ते 1011. जयास नाही कोणते भाव, होते त्याचे षट विकार. अवयव रहिताचे अवयव, सर्वस होतसे त्याचे फार काय. प्रकृती ती असे करून, वापरून आपले व्यापकत्व. अविकारी त्या पुरुषात, उत्पन्न करते विकार. तर असे हे पुरुषत्व, कसे बसते या प्रकृती दशेत. चंद्र जसा होतसे तेजोहीन, अवसेच्या रात्री. चोखवाल भर सोन्यात, हिणकस धातू मिसळला अन्य. येतसे त्याचा कस पाचावर. अथवा पिशाच करी संचार, कुणा सज्जनाच्या अंगात. अथवा ढगाळ हवामान, सुदिना करे उदासीन. गायीच्या पोटातील दूध, दिसते का कधी श्वेत. लाकडातला अग्नी सांग, कधी असतो का चमचम. तसेच चमकते का सांग, गुंडाळले जर वस्त्रात. कोणते तेजस्वी रत्न, हेही तसेच. राजा होतसे निस्तेज, होता शत्रूच्या अधीन. रोगाने व्याप्त जसा सिंह, तसा प्रकृतीच्या अधीन पुरुष. जो पुरुष ज्याला कुठलेही भाव नाहीत, त्याच्या बाबतीत ही प्रकृती मात्र षट विकार उत्पन्न करते. अवयवरहित अशा पुरुषाचे अवयव होते. आता फार काय सांगायचं, ही प्रकृती त्या पुरुषाचं सर्वस्वच होऊन राहते असं म्हणूया न. तर अशी ही प्रकृती आपलं व्यापकत्व वापरून त्या अविकारी पुरुषामध्ये विकार उत्पन्न करते. आता हे पुरुषत्व या प्रकृतीच्या अधीन कसं बरं होतं, तर चंद्र जसा अवसेच्या रात्री तेजोहीन होतो. चोख वालभर सोन्यामध्ये एखादा हिणकस धातू मिसळला तर त्याचा कस लगेच कमी होऊन जातो. किंवा एखादं पिशाच्च कुणा सज्जनाच्या अंगामध्ये निवास करतं. ढगाळ हवामान उत्तम दिवसाला सुद्धा उदासीन करून टाकतं. गाईच्या पोटामधलं दूध वरून पाहिलं तर कधी आपल्याला श्वेत आहे हे कळतं का? लाकडामध्ये जो अग्नी असतो तो कधी चमचमतो का? तसंच एखादं छान चमकणारं रत्न जर वस्त्रामध्ये गुंडाळलं तर ते कधी चमकेल का? राजा जसा शत्रूच्या अधीन झाला म्हणजे निस्तेज होतो.
किंवा सिंह जर रोगाने व्याप्त झाला तर तोही एकदम दुर्बल होऊन जातो. तसाच हा पुरुषही प्रकृतीच्या अधीन असतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1005 ते 1011. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1012 ते 1019. जागा जसा कोणी पुरुष निद्रेच्या अंमलात, स्वप्नातील हवेच्या भरात, सुख दुःखास होतसे प्राप्त, तसाच तो पुरुष होता प्रकृतीच्या अधीन, गुण भोगणे त्यास प्राप्त, जसा विरक्त स्त्री जालात. गुणांचा पुरुषास होता संग, स्वभावतः नित्य वा जन्मशून्य, तरीही तडाखे अंगावर, जन्म मृत्यूचे त्याच्या. परंतु रे अर्जुन, घण मारले तप्त लोहावर, बसती ते घाव अग्नीवर. पाण्यात उठता कल्लोळ, चंद्रबिंबे दिसती अनेक, त्यास म्हणती काही लोक, चंद्र आहेत खूप. आरशात पाहता प्रतिबिंब, दिसतात चेहरे दोन, केशर ठेवता जवळ, स्फटिकही दिसतो लाल. तसेच गुणांचा संबंध, येतो वाटते म्हणूनच, अजन्म पुरुष घेतसे जन्म, परितसे ना खरोखर. संन्यासी जसा स्वप्नात, अंत्यज आदी घेतो जात, तसेच पुरुषास या समज, असती योनी उच्च नीच. एखादा पुरुष जेव्हा जागा असतानाही निद्रेच्या अंमलाखाली असतो, तेव्हा स्वप्नामध्ये कशाच्या तरी भरामध्ये जाऊन त्याला सुख आणि दुःख प्राप्त होत असतं. तसाच हा जो पुरुष आहे तो प्रकृतीच्या अधीन असतो. त्यामुळे त्याला गुण भोगणं हेही प्राप्त झालेलं असतं. जसा की एखादा विरक्त स्त्री जालामध्ये अडकतो आणि ते भोग भोगत असतो. गुणांचा पुरुषाला जर संग झाला तर स्वभावतः नित्य आणि जन्मरहित असला तरीही त्याच्या अंगावर जन्ममृत्यूचे तडाखे बसायला लागतात. जसं अर्जुना तापलेल्या लोखंडावरती जर घण मारले तर ते घाव अग्नीवरही बसतातच.
पाण्यामध्ये जर कल्लोळ उठले तर अनेक चंद्रबिंब दिसतात, पण काही लोक तेव्हा चंद्र खूप आहेत असंही म्हणायला कमी करत नाहीत. आरशामध्ये जेव्हा प्रतिबिंब पाहिलं जातं तेव्हा एकाचे 2 चेहरे दिसतात. पांढरं स्वच्छ स्फटिक, पण त्याच्याजवळ जर केशर ठेवलं तर ते सुद्धा लाल दिसायला लागतं. तसंच गुणांचा संबंध येतो, म्हणूनच अजन्म असा पुरुष जन्म घेत असतो, पण ते खरं म्हणायचं नाही. एखादा संन्यासी जसा स्वप्नामध्ये हीन योनीमध्ये स्वतःला पाहतो, तसाच हा जो पुरुष आहे तो उच्च आणि नीच अशा योनी धारण करत असतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1012 ते 1019. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1020 ते 1027. म्हणून जन्म अथवा भोग न लागे हे पुरुषास, दिसते जरी हे खास, कारण केवळ तो गुणसंग. प्रकृतीमध्ये उभा पुरुष, तरी केवळ आश्रय म्हणून. जुईच्या वेली सजसा खांब, पृथ्वी आकाशा इतके अंतर राखून. प्रकृतिरूपी नदी किनाऱ्यास, मेरू पर्वता समान. तिच्यात टाकतो प्रतिबिंब, परी तिच्या सहन जाई वाहून. प्रकृती होते आणि जाते, परंतु हा तसाच तिथे. चालते नियमन याचे, मुंगी पासून ब्रह्मा परते. याच्याच योगाने केवळ, प्रकृतीचे हो जिवंतपण. सत्तेने याच्या प्रसविते जगास, तिचा पती हा म्हणून. अर्जुना अनंत काळापासून, सृष्टी होती जितक्या म्हणून. कल्पांतीच्या समयास, प्रवेशती पुरुषाच्या पोटात. प्रकृतीचा हा धनी होय, ब्रह्मांडाचा हा सूत्रधार. अनंतत्वाचा लावूनी मापदंड, मोजून टाकतो प्रपंचास. बोलती या देहात, परमात्मा जो आहे म्हणून. असा काही प्रकार, यालाच तू समज.
भगवंत म्हणतात, जन्म अथवा भोग हे पुरुषाला लागतच नाही. ते दिसत जरी असलं तरी केवळ तो गुणांचा संघ असतो. प्रकृतीमध्ये पुरुष अशा रीतीने उभा असतो की तो केवळ एक आश्रय असतो, जसा जुईच्या वेलाला खांबाचा आधार असतो. पण प्रकृती आणि पुरुषामध्ये पृथ्वी आणि आकाशा इतकं अंतर राखलेलं असतं. प्रकृतीरूपी नदी किनाऱ्यावर मेरू पर्वतासमान हा पुरुष असतो आणि तो जणू काही स्वतःचं प्रतिबिंब तिच्यामध्ये टाकत असतो, पण तिच्यासह वाहून मात्र कधीच जात नाही. प्रकृती होते आणि जाते, परंतु हा पुरुष मात्र तसाच तिथे उभा राहतो. त्याचंच नियमन मुंगीपासून ब्रह्मापर्यंत चालू असतं. याच्याच योगाने प्रकृतीचं जिवंतपण असतं आणि त्याच्याच सत्तेमुळे ही प्रकृती जगाला प्रसव करत असते आणि हा तिचा पती म्हणून राहिलेला असतो. अरे अर्जुना, अनंत काळापासून जेवढ्या म्हणून सृष्टी होत्या त्या सगळ्या कल्पांतीच्या समयाला पुरुषाच्या पोटामध्ये विलीन झालेल्या आहेत. प्रकृतीचा हा धनी आहे, ब्रह्मांडाचा हा सूत्रधार आहे. अनंतत्वाचा मापदंड लावून हा सगळ्या प्रपंचाला मोजून टाकतो. आपल्या देहामध्ये जो परमात्मा म्हणून म्हटलेला आहे असाच काही प्रकार तू ह्याला समज. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1020 ते 1027. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1028 ते 1035. प्रकृतीच्याही पल्याड असते काही म्हणती लोक, वस्तुतः तो पुरुष असे हाच. समजून असा निखळ शुद्ध जाणतो जो पुरुषास, आणि प्रकृतीचे कार्य असे गुणांमुळेच. भेद शरीर सावलीतील पाणी आणि मृगजळातील, अर्जुना करावी जशी निवड यांच्यातील. प्रकृती पुरुषातील भेद स्पष्ट कळला ज्याच्या मनास, असा जो तो पुरुष अर्जुना ऐक. जे जे करतो तो कर्म देहाच्या माध्यमातून, परी होईना त्याने लिप्त, जसे धुळीने आकाश. देह असताना जास देहाचा पडेना मोह, देह पडल्यानंतर त्यास नसे पुन्हा जन्म. प्रकृती पुरुषाचा विचार असा त्या मनुष्यावर, करीतसे उपकार
लोकोत्तर. परंतु विचार हाच अंतरी होण्या प्रकाशित. उपाय आहेत पुष्कळ आता ते ऐक. भगवंत म्हणतात, प्रकृतीच्याही पलीकडे काहीतरी आहे असं लोक म्हणत असतात. तर ते काहीतरी म्हणजे वस्तुतः तो पुरुष हाच असतो. तर असा निखळ आणि शुद्ध असा पुरुष जो जाणतो आणि प्रकृतीचं कार्य हे गुणांमुळेच असतं हे ज्याला समजतं, त्यालाच हा प्रकृती आणि पुरुषामधला फरक लक्षात येतो. शरीर आणि सावलीमधला फरक, पाणी आणि मृगजळामधला भेद ह्यांच्यामधली निवड जशी करावी, तसाच प्रकृती आणि पुरुषातला भेद समजून घ्यावा. तो ज्याच्या मनाला स्पष्ट कळला त्यालाच पुरुष काय आहे हे निश्चित कळलं. जे जे कर्म केलं जातं ते देहाच्या माध्यमातून केलं जातं, पण हा पुरुष त्या कर्माने लिप्त होत नाही. जसं आकाश धुळीने कधीच माखलं जात नाही. देह असताना ज्याला देहाचा मोह पडत नाही, त्याला देह पडल्यानंतर पुन्हा जन्मही मिळत नाही. प्रकृती पुरुषाचा हा विचार ज्या मनुष्याला कळला त्या मनुष्यावरती लोकोत्तर उपकार होत असतात. पण हाच विचार अंतरामध्ये प्रकाशित होण्यासाठी अनेक उपायही आहेत. ते मी आता तुला सांगतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1028 ते 1035. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1036 ते 1043. अर्जुना तू योद्धा उत्कृष्ट, कित्येकसे असती पुरुष. शुद्धावरील अशुद्धाचे कीटण, विचाराग्निपुटाने करती दूर. अनात्मरूपाचे भेद, असती 39. जाळून टाकती निसंशय, निवडती शुद्ध आत्मभाव. आत्मभावाच्या पोटात आत्मध्यानाच्या दृष्टीतून, पाहती ते स्वतःस आपले आपण. आणि असेही कित्येक सांख्ययोगे होती दैववश. आणि कर्मयोगी कित्येक पाहतात आत्म्यास. असे प्रकार कित्येक आत्म्याची ज्यांना नाही जाण. संसार भय निस्तरतात आणि जातात तरुण. परंतु त्यांची अशी रीत, विसरून सारा अभिमान. अवलंबून राहती एकाच्याच
उपदेशावर गुरु जे जाणती हित अहित शिष्याप्रती दयेने होती व्याप्त शिष्याचे करुणी हरण दुःख देऊ लागती त्याला सुख निघे जे जे गुरुमुखातून आदराने घेती ते ऐकून तसेच ते जाती होऊन देह मनातून. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, तू एक उत्कृष्ट योद्धा आहेस. कितीतरी पुरुष असे असतात की जे शुद्धावरचं अशुद्ध असं जे कीटण आहे ते विचाराच्या अग्नीने दूर करतात. अनात्म रूपाचे 36 भेद आहेत, ते अगदी निस्संशयपणे जाळून टाकतात आणि शुद्ध आत्मभावाची निवड करतात. आत्मभावाच्या पोटामध्ये आत्मध्यानाच्या दृष्टीतून ते स्वतः आपल्याला बघतात. आणि असेही कितीतरी सांख्ययोगी आहेत जे दैवाला वश होऊन जातात आणि कितीतरी कर्मयोगी आत्म्याला बघू शकतात. असे अनेक प्रकार. ज्यांना आत्म्याची जाण नाही ते सुद्धा सगळं संसारभय निस्तरतात आणि त्यातून पुढे तरून जातात. परंतु त्यांची अशी रीत विसरून सगळा अभिमान ते एकाच्याच उपदेशावरती अवलंबून राहतात. जो गुरु हित अहित जाणतो, शिष्याच्या प्रती तो दयेने व्याप्त असतो, शिष्याचं दुःख हरण करतो आणि शिष्याला सुख द्यायला लागतो, असे जे असतात ते गुरुच्या मुखातून जे जे येतं ते आदराने ऐकून घेतात आणि त्यामुळेच देह आणि मनातून ते त्याप्रमाणे होऊन जातात. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1036 ते 1043. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1044 ते 1051. कर्तव्य त्यांचे सर्व मग करणे सारे केवळ श्रवण जीव टाकती ओवाळून गुरुमुखातील अक्षरांवरून कपिध्वजा ते देखील मरणरूपी समुद्रामधून उत्तम रीतीने पडतात बाहेर रे. परमात्म्याचे होण्या ज्ञान उपाय सती कित्येक आता पहाते ऐक उपाय पुढती. आता पुरे हे मंथन सिद्धांताचे जे नवनीत काढले जे घुसळून देतो ते आता तुझ. अर्जुना एवढ्यातून मिळेल आयता अनुभव मग घेताना ब्रह्मानुभव तुझ होईल ना
सायास. सिद्धांत मांडू तो व्यवस्थित, करुनी बुद्धीचा वापर. दुराग्रही मतांचे करू खंडन, शुद्ध फलितार्थ सांगू विस्तृत. क्षेत्रज्ञ या शब्दातून दाविले तुझ आपुले स्वरूप. आणि क्षेत्र म्हणजे काय सांगितले विस्तृत. क्षेत्र क्षेत्रज्ञ होता एकत्र, प्राणी मात्र होती उत्पन्न. जसे वाऱ्या योगे पाण्यावर उमटती तरंग. आत्मप्राप्ती किंवा आत्म्याचा शोध हा आतून प्रकाशित होण्यासाठी जे म्हणून उपचार किंवा जे म्हणून प्रयोग केले जातात त्यामध्ये काही लोक गुरु आणि गुरुचा संप्रदाय ह्याच्यामध्ये समाविष्ट होतात. मग त्यावेळेला गुरुच्या मुखातून जी जी अक्षरे येतील त्यावरून ते स्वतःचा जीवही ओवाळून टाकतात आणि त्या अक्षरांचं श्रवण करणं हे एवढंच त्यांचं कर्तव्य उरलेलं असतं. तेव्हा अरे कपिध्वजा म्हणजेच अरे अर्जुना, त्यानंतर ह्यामुळे देखील मरणरूपी समुद्रामधून ते उत्तम रीतीने बाहेर पडतात. याचाच अर्थ पुन्हा त्यांना जन्म आणि मरणाचा फेरा राहत नाही. परमात्म्याचं ज्ञान व्हायला हवं असेल तर कितीतरी उपाय असतात. आता पुढे सांगतो ते ऐक. हे आता सिद्धांतांचं नवनीत जे आहे ते मी तुझ्या सरळ सरळ हातात द्यायचा प्रयत्न करतो, जे हे एवढं मंथन करून घुसळून काढलेलं आहे. एवढ्यामधून आयता अनुभव जर तुला मिळाला तर तुला ब्रह्मानुभव विनासायास घेता येईल. त्यासाठी आम्ही व्यवस्थित सिद्धांत मांडू, बुद्धीचा वापर करून दुराग्रही मतांचंही खंडन करू आणि तुला शुद्ध फलितार्थ विस्तृत करून सांगू. क्षेत्रज्ञ या शब्दामधून तुला मी माझं रूप दाखवलं. क्षेत्र म्हणजे काय हे सुद्धा विस्तृत सांगितलं. क्षेत्र म्हणजे देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ एकत्र झाल्याने प्राणीमात्रांची उत्पत्ती होते. जसं वाऱ्यामुळे पाण्यावरती तरंग उमटतात. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1044 ते 1051. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1052 ते 1059. सूर्यकिरण आणि माळरान या दोन्हीचा होता मेळ. मृगजळाचा महापूर दिसतो तेथ. पावसाच्या धारांमधून भिजलेल्या पृथ्वीवर उगवतात अंकुर नानाविध. संपूर्ण या चराचरात जे जे असे सजीव क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगातून उपजे ते. अर्जुना म्हणूनच वस्तू ज्या ज्या साकार
असती त्या भिन्न प्रकृती पुरुषाहून धागा दिसेना जरी वस्त्रात तरी धाग्यानेच बनते वस्त्र करून असा सूक्ष्म विचार समजून घे हे एकरूपत्व सर्वच हे प्राणी मात्र एकाच वस्तूपासून परंतु पाहणाऱ्यास भिन्न भिन्न येती ते अनुभवास नावेही त्यांची अनेक वागणूकही भिन्न भिन्न आणि तयांचे वेश वेगवेगळेही तेच असे पाहता अर्जुन जर आपल्या तू पोटात होऊन देशील द्वैताचा शिरकाव कोट्यावधी जन्मांचा धरशील फेर. पुढे भगवंत म्हणतात, सूर्यकिरण आणि माळरान ह्या दोन्हीचा जर मेळ झाला तर जणू काही मृगजळाचा महापूर आलाय असं दिसायला लागेल. पावसाच्या धारांमधून भिजलेल्या पृथ्वीवर नानाविध अंकुर उगवतात. संपूर्ण चराचरामध्ये जे जे म्हणून सजीव आहे ते ते सगळं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातूनच निर्माण झालेलं आहे. आणि म्हणूनच अर्जुना, ज्या ज्या वस्तू साकार आहेत त्या प्रकृती आणि पुरुषाहून भिन्न नाहीत. वस्त्रामध्ये धागा जरी वेगळा दिसत नसला तरी वस्त्र हे धाग्यांनीच बनलेलं असतं असा सूक्ष्म विचार समजून घेऊन तू हे एकरूपत्व जाणावस. सगळेच प्राणी मात्र हे एकाच वस्तूपासून बनलेले असतात. बघणाऱ्याला मात्र ते वेगळे वेगळे अनुभवायला मिळतात. त्यांची नावंही अनेक असतात, वागणूकही भिन्न भिन्न असते, त्यांचे वेशही वेगवेगळे असतात. आणि असं पाहिलं ना अर्जुना, तर आपल्या पोटामध्ये जर का तू हा दुजा भाव किंवा द्वैताला जागा देशील तर तू मात्र कोट्यावधी जन्मांचा फेर धरायला लागशील. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1052 ते 1059. धन्यवाद.